नमस्कार प्रेक्षक हो, मी अक्षदा. तुम्ही पाहत आहे राष्ट्र सह्याद्री न्यूज. राष्ट्र सह्याद्री न्यूज मध्ये आपलं स्वागत. वळूयात बातमीकडे. मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफडी व इतरही मार्गाने फसवणूक झाली. सदरील प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे. हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्यात. ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकाच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हात झटकण्यासारखा प्रकार केला. ग्राहकांची झालेली फसवणूक व हात झटकून मोकळे होत असलेले बँक प्रशासन यामुळे आधीच दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे हतबल झालेल्या ग्राहकांनी आमदार सुहास अण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन आमदार साहेबांना लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली. तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे, त्यामुळे आपणच या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी ग्राहकांनी साथ घातली. त्याला प्रतिसाद देत आमदार सुहास अण्णा कांदे यांनी पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत दिनांक 25 मे 2024 रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दिलेल्या सर्व ग्राहकांच्या वतीने आमदार सुहास अण्णांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत जात तक्रार दाखल केली. सदरील तक्रारीत आमदार साहेबांनी विमा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोषी मानत याची सर्व जबाबदारी ही बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली. त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहनही त्यांनी बँक प्रशासनास केलंय. मात्र 8 दिवसात यासंबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिस बाहेर दरवाजातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार सुहास अण्णा कांदे यांनी दिला आहे. या घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. जी बाहेरून माहिती कळती त्या माहितीनुसार 60 ते 70 कोटी रुपयाचा हा घोटाळा आहे. परंतु दुर्दैवाने बँकेने त्यांच्या कर्मचाऱ्याच्या विरोधात 35 लाख रुपयाची तक्रार केली. ज्यावेळेस तक्रारी आम्ही लोकांना आव्हान केलं आणि लोकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या त्या आतापर्यंत 20 ते 22 कोटी रुपयाच्या आलेल्या आहेत. आणि त्या तक्रारी बघता, त्या तक्रारीचं स्वरूप बघता, त्याची व्याप्ती बघता तक्रारीची, त्या तक्रारीमध्ये सर्व अधिकारी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत असं जाणून आलं. बँकेच्या काही जे विश्लेषक आहेत, बँकेचे जे तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडनं आम्ही माहिती घेतल्यानंतर आम्हाला असं जाणवलं की हा जो झालेला फ्रॉड आहे, घोटाळा आहे, हा एक व्यक्ती करू शकत नाही. त्याला बँकेचे कर्मचारी, जिल्ह्याचा जो अधिकारी त्याच्यापासून तर मॅनेजरपर्यंत, तर क्लार्कपासून तर कॅशियरपर्यंत सर्वजण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणार आहे. म्हणून काल आम्ही सर्व अधिकाऱ्यांच्या विरोधात एफआयआर दाखल केली. मी आपल्या माध्यमातून सांगतो, 4 दिवसामध्ये जर काही नाही आलं तर NPID सारखा गुन्हा या अधिकाऱ्यांवर दाखल करा. त्याच्यानंतर 4 दिवसात जर आमच्या ठेवीदारांना पैसे मिळाले नाही तर नाशिकच्या युनियन बँकेच्या ऑफिसच्या बाहेर आम्ही उपोषणाला बसणार आहोत सर्व एफडी धारकांना घेऊन, आणि त्याच्या तिथे आम्ही शिवसेना स्टाईल आंदोलन करणार आहोत. म्हणून मी आपल्या माध्यमातून बँकेच्या आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना विनंती करतो, आमचे पैसे देऊन टाका, अन्यथा आपल्याला शिवसेना स्टाईल आंदोलनाला समोर जावं लागेल.